प्रेक्षकांनो, आपण पाहतोय सध्या सगळीकडे एकच जोडी गाजते, ती म्हणजे जय आणि शरू. कारण या दोघांची सध्या एवढी क्यूट आणि एवढी पार्टीवाली लव्ह स्टोरी चालली ना, सगळ्या प्रेक्षकांना जाम आवडली. त्यामुळे एपिसोड सध्या खूपच गाजत आहेत. त्यातच आता जय आणि शर्वरी एकमेकांच्या प्रेमात मात्र अखंड बुडालेले आपल्याला पाहायला भेटणार आहेत. कारण जेव्हा काही इकडे पार्टीमध्ये शरू आणि जय दोघंही आता तो गेम जिंकलेले असतात, तेव्हा मात्र कुठेतरी दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेत. जय अगोदर तर काय शरूला ओरडत असतो की तू हे सगळे गेम खेळायला का हो बोललीस. पण ज्यावेळेस आता इकडे डान्स करण्याची वेळ येते किंवा फोल्ड पेपरवरती डान्स करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र दोघंही अगदी एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. त्यातच इकडे आता मिसेस चौधरींना तिला मात्र खूप जेलस फील होत असतं. कारण काही करून तिला जिंकायचं होतं, पण ती तर काही जिंकली नाही. इकडे फायनल मात्र शरू आणि जय दोघे जिंकलेले. त्यामुळे मालिकेत खूपच छान इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आला आहे. पण प्रेक्षकांनो, आता खरी मजा तर पुढे येणार आहे. मेन म्हणजे ना, इकडे आता जेव्हा काही पार्टी संपलेली असते, तेव्हा मात्र शर्वरी आणि जय दोघेही निघालेले असतात. इकडे जय मात्र एवढी काय आता शर्वरीवरती चिडचिड करतोय ना, की मुळात म्हणजे तू हे सगळं का मान्य केलंस आणि तू डान्स करायला का हो बोललीस. सांग ना, आपण आहोत का गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड. सांग ना, तू का हे सगळं केलंस. इकडे मात्र प्रचंड जय आता शर्वरीवरती रागवलेला असता. बिचारे शर्वरीची यात काहीच चूक नसते. एक तर तिला आकाशने पाठवलेलं, त्यात आता हे सगळं तिला खूप नवीन असतं आणि तेवढंच भारी देखील. कारण एवढी ग्रँड पार्टी तिने कधीच पाहिलेली नसते, त्यामुळे जाम खुश देखील असते. पण जयने मात्र खूप जास्त ओरडल्यामुळे बिचारी खूप जास्त रागवलेली असते. त्यामुळे ती तणतण करत आता ज्यावेळेस पार्टी संपते त्यावेळेस तिथून निघून जायला जाते. पण अर्ध्या रस्त्यात मात्र खूप मोठं भयंकर असं घडणार आहे आणि त्याचमुळे खरं तर इकडे जयलाही शरूच्या प्रेमाची जाणीव होणार आहे. कारण जेव्हा शर्वरी आता रागाने तिथून निघाली ना, त्याच वेळेस मात्र तिच्या मागे गुंड लागलेले असतात आणि गुंड तिची छेड काढतात. आता त्याच वेळेस प्रेक्षकांनो, इकडे शर्वरी आता मोठमोठ्याने ओरडायला लागते, जय जय वाचव म्हणून. आणि जयलाही कुठेतरी काळजी होतीच, त्यामुळे तो देखील तिच्या मागे मागे चालला होता. कारण त्यालाही माहिती होतं एवढी रात्र झाली, त्यामुळे असं एकटीला जाणं तरी काही चांगलं नाही, म्हणजे योग्य नाहीच आहे. त्यामुळे तो देखील तिच्या मागे मागे आला होता आणि समोर दिसतंय तर काय खूपच भयानक. आता प्रेक्षकांनो, जयची अशी काय जबरदस्त अशी एंट्री झाली ना, आणि त्यावेळेस मात्र त्यांनी गुंडांना बेदम मारहाण केलेली असते आणि शर्वरीला मात्र स्वतःच्या जवळ घेतलेलं असतं. आता शर्वरीला उचलून घेऊन देखील त्याने गुंडांना खूप जास्त मारहाण केली. आता प्रेक्षकांनो, इकडे शर्वरी मात्र जयच्या मागे लपलेली असते. तिलाही खूप भीती वाटते, कारण ती स्वतःला क्वीन समजते, पण तिच्यावरती असा प्रसंग कधीच आला नव्हता. पहिल्यांदाच ती एवढ्या मोठ्या संकटात सापडली होती आणि त्यात मात्र जयने तिला वाचवले. आता प्रेक्षकांनो, शेवटी सगळे गुंड खाली पडलेले असतात आणि दोघंही एकमेकांच्या नजरेत एवढे काय हरवून गेलेत. जयने मात्र स्वतःचं ब्लेझर काढून तिच्या अंगावरती टाकलेलं आहे. त्याचं शर्ट पूर्णपणे फाटलेलं असतं. आता बिचारा पूर्णपणे उघडा झालेला आहे. वरतून पाऊस पडतोय. बिचारा खूप थंडीने कुडकुडत असतो, पण त्याला मात्र शर्वरी एवढ्या मोठ्या संकटातून वाचली याचंच खूप मोठे समाधान आहे. आता प्रेक्षकांनो, शर्वरी जाम घाबरून गेलेली आणि जयला मात्र घट्ट अशी मिठी मारते आणि दोघंही एकमेकांच्या नजरेत परत एकदा हरवून जातात. आणि त्याचमुळे इकडे आता जयलाही शर्वरीच्या प्रेमाची जाणीव होणार आहे. खरंच त्याला काहीतरी शर्वरीमध्ये असं वेगळेपण दिसणार आहे आणि इथून पुढचे भाग मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. आता प्रेक्षकांनो, पुढे काय होणार आहे नक्की कशा पद्धतीने आता जय इकडे शर्वरीला मनातलं सांगणार आहे, की असंच दोघं एकमेकांची नोकझोक करत राहणार आहेत, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. चला तर सगळं जाणून घेऊयात कसं आणि काय घडणार आहे. मुळात म्हणजे प्रेक्षकांनो, खरंच इतकी क्यूट अशी लव्ह स्टोरी चालली ना सध्या. इकडे पार्टीत जेव्हा काही शर्वरी खाली उतरत होती ना, त्यावेळेस जय मात्र पूर्णपणे भान हरवून तिच्याकडे पाहतच होता. कारण त्याच्यासाठी खरंच खूप नवीन होतं. पहिल्यांदा तर त्याला धक्का बसला होता, पण नंतर मात्र शर्वरीचं ते रूप पाहून तो देखील तिच्या प्रेमातच पडला होता. त्यालाही समजत नाही आपण काय करतोय आणि काय नाही. तो मात्र फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहतोय. शर्वरीला समजत नाही, कारण तिने कधी त्याच्याबद्दल काही विचार केलाच नव्हता ना. ॲज अ कलिग म्हणून किंवा ॲज अ बॉस म्हणून फक्त ती त्याच्याशी बोलत होती. आणि आता
आकाशने पार्टीला पाठवलंय फक्त आणि फक्त पार्टीसाठी, ती आकाशमुळे आलेली पार्टी. आता प्रेक्षकांनो, जय मात्र सतत अशा पार्ट्यांमध्ये येत असतो, सतत त्याला या सगळ्यांची सवय असते. पण शर्वरी मात्र या सगळ्यांमध्ये नवीन होती, त्यामुळे तो फार चिडचिड करायला लागला आहे. मुळात म्हणजे तिचं बोलणं वागणं खूप अल्लडपणे असतं, त्यामुळे चक्क तिला एका साईडला नेऊन सगळं सविस्तरपणे सांगत असतो. तिच्यावरती ओरडतही असतो की कोणाशी जास्त बोलायचं नाही, जास्त हसायचं देखील नाही, थोडीशी नॉर्मल फक्त स्माईल करायची आणि मान हलवायची. खरंच प्रेक्षकांनो, पाहायला मात्र जाम मजा आली. आणि खरंच तुम्हाला देखील सध्या ही एपिसोड आणि ही पार्टीवाली लव्ह स्टोरी आवडत असेल ना, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवायला मात्र अजिबात विसरू नका. आता प्रेक्षकांनो, मुद्दाम हे सगळं चाललेलं असतं ते म्हणजे या मिसेस चौधरींचं. कारण तिला वाटतंय जयने मला नकार दिला आणि आता आता मी तिला सोडणार आहे का. आता मुद्दाम ती शर्वरी जरी त्याची गर्लफ्रेंड नसली, त्याची पार्टनर होणार नसली, तरी आता मी असं काय करणार आहे ज्यामुळे जयला सगळ्या बायकांमध्ये मिक्स व्हावंच लागणार आहे. त्याला बायकांपासून दूर राहायचं असतं ना, पण पूर्णपणे मी आज त्याच्या विरुद्ध करणार आहे. त्यातच त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी देखील असते, त्यामुळे आता मिस्टर आणि मिसेस चौधरी दोघांनी या दोघांना म्हणजे शर्वरीला आणि जयला आता डान्ससाठी देखील आग्रह केलेला असतो. त्यामुळे दोघंही छान डान्स करतात. असं जयला मात्र शर्वरीचा राग येत असतो, पण नंतर तिच्या तेवढंच नजरेत हरवून जातोय. आता हे प्रेम म्हणावं की काय म्हणावं. आता प्रेक्षकांनो, असंच होत होत सगळं संपूर्ण मात्र आता शेवटी घरी जाण्याची वेळ आलेली असते. आता इकडे मिस्टर आणि मिसेस म्हणत असतात, खरंच म्हणजे तुम्ही दोघांनी हे देखील आता गेम जिंकलेला आहे, म्हणजे खरंच तुमचं न कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, तुम्ही अगदी परफेक्ट कपल आहात. आता जय मात्र त्यांना उगाच स्माईल करायची म्हणून करत असतो, कारण त्याला देखील माहिती की आम्ही काय कपल वगैरे कोणीच नाही, त्यामुळे त्याची मनातल्या मनात जाम चिडचिड होत असते. त्यातच आता हे मीडियावाले खरंच त्यांचा फोटो जर पेपरमध्ये छापून आला ना, तर पुढे काय मोठा ड्रामा घडणार आहे ना, ते पाहायला बाकी मजा येणार आहे. त्यातच आता प्रेक्षकांनो, जय आणि शर्वरी दोघंही आता इकडे पार्टीतल्या सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघतात. तेव्हा मात्र इकडे जयनंतर शर्वरती ओरडत असतो, म्हणत असतो काय गरज होती सगळ्यांच्या पुढे पुढे करायची. मुळात म्हणजे पार्टीला आकाशने तुला पाठवलंच का, आणि इथे आल्यावरती काय गेम खेळायचे तुला, काय सगळं. आता शर्वरीला समजत नाही, किती छान मूड होता, किती सगळं छान झाले, पण हा शायनर खरंच त्याला आनंदाची ॲलर्जी की काय, सतत चिडचिड करत असतो. आता दोघांचं इथे जोरात कडाक्याचं भांडण होतं आणि शर्वरी मात्र रागारागाने तिथून निघून जाते. जयला काळजी वाटत असते, म्हणत असते अगं थांबशील का, एवढ्या रात्रीचं एकटी कुठे जाणार आहेस. पण इकडे शर्वरीला मात्र प्रचंड राग आलाय. ती ओरडत असते, पास झालं, नकोच तुझी काळजी दाखवू, आत्ता तर एवढं ओरडलास ना माझ्यावरती, आणि मी असं काय केलं रे सांग ना. एकतर मला इकडे दादाने पाठवलं होतं म्हणून मी आले, नाहीतर मी तुझ्या ह्या पार्टीला वगैरे कधीच आले नसते. आणि मुळात म्हणजे तिथे सगळे गेम खेळत होते ना, आणि पार्टीत मुळात यायचंच का होतं, काही खेळायचे नव्हते गेम्स वगैरे तर, आणि ही सगळी कपल पार्टी होती, तुला माहीतच आहे ना. मग काय झालं, खेळत जिंकलो पण ना, तुला मी हरायला नाही सांगितलं, जिंकायला सांगितलं होतं. या दोघांमध्ये आता कडाक्याचे भांडण तर झाले, त्यामुळे शरू निघून गेली. आता जय मात्र तिच्या काळजीने हळूहळू तिच्या मागे मागे येतोय. आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र काही गुंड शर्वरीची आता छेड काढत असतात. त्यावेळेस असं काही जयने येऊन त्यांना धडा शिकवला आहे ना, आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो आता खूप जास्त इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे, आणि याचमुळे मात्र जयला देखील शर्वरच्या प्रेमाची जाणीव होणार आहे. आता जयने बरोबर गुंडांना धडा शिकवून शर्वरीला त्यांच्या तावडीतून वाचवलेलं असतं, आणि नंतर मात्र शर्वरी खूप जास्त घाबरलेली असते. त्यावेळेस मात्र ती खूप जोरानं अशी जयला मिठी मारते, आणि जय आणि शर्वरी दोघंही एकमेकांच्या आता नजरेत हरवून गेलेले असतात. शेवटी मात्र जय आता शर्वरीला तिच्या घरी सोडतो आणि तोही त्याच्या घरी निघून जातो. आता जेव्हा काही इकडे जय त्यांच्या घरी आलेला असतो, तेव्हा मात्र त्याला पार्टीतले ते सगळे क्षण आठवायला लागतात. तिथे गुंडांसोबत मारामारी केली तेव्हा कशा पद्धतीने तिने जयला घट्ट मिठी मारली, ते सगळे क्षण त्याला आठवायला लागतात, आणि आपसुकच चेहऱ्यावरती मात्र स्माईल येतं. नंतर तो भानावर येतो, नक्की माझं काय चाललं आहे, खरंच म्हणजे मी खरंच तिच्या प्रेमात पडतोय का. पण नाही, स्वतःलाच परत मनाला आवर घालतो, नाही हे शक्यच नाही, मी आणि प्रेमात मी तर ना बायकांच्या जवळही बसू शकत नाही. आता प्रेक्षकांनो, इकडे आता शर्वरीची काही वेगळी अवस्था नसते, तिला देखील सतत जयसोबतचे सगळे क्षण आठवायला लागतात. दोघंही आता त्याच आठवणीमध्ये रमलेले असतात. त्यातच इकडे आता
ते देखील अचानक शर्वरीला विचारायला लागते, "काय गं बाय, काय झालं आहे? म्हणजे काय चाललं आहे का तुझ्या डोक्यात? अशी मगाचपासून एकटीच काहीतरी विचार करते, असं का वाटतंय मला?" आता प्रेक्षकांनो, इकडे शर्वरी तर काहीच नाही म्हणून सांगत असते, पण पुढे नक्की काय होणार आहे? आणि खरंच शर्वरी आणि जय दोघंही आता एकमेकांची प्रेमाची जाणीव झाल्यानंतर पहिलं कोण मनातलं सगळं भावना व्यक्त करणार आहे ना, हे सगळं आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही.